असेल, राज्याचा विकास करायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आता भाजपशिवाय पर्याय नाही कुणाला. आपल्याला एक असा नेता भेटलेला केंद्रामध्ये की अख्ख्या जगभर त्याची ख्याती आहे, अख्ख्या जगभर त्याच्या नावाचा डंका आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वरती मोदीजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतायत किती कामं या ठिकाणी चालले आहेत, कसे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चाललेले आहेत, किती वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल महिलांची कोणत्या सरकारने काळजी घेतली? कोणी काळजी घेतली या ठिकाणी? कोणीच नाही. गरिबी हटाव फक्त, काय नाही. मोदीजी असे एक पंतप्रधान आहेत, 11 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान झालेत आणि तुम्हाला या चुलीतून या धुरामधून सगळ्यांना मुक्त केलं. आमच्या भगिनींना पहिल्यांदा सगळ्यांना 20 कोटी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आपला गॅस पोहोचला. वाड्यावर पाड्यावर वस्तीत आदिवासी तांड्यावर सगळ्या ठिकाणी डास चावता कामा नाही तुम्हाला. इतकं गरिबांची काळजी घेणारं सरकार, वरतून त्यांना कर्ज सुद्धा, त्यांना निधी सुद्धा महिन्याला, कामगारांना म्हणजे सगळ्या घटकांची काळजी घेणारं हे सरकार या ठिकाणी. आता धान्य मोफत, घर मोफत, शौचालय त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला किती योजना बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं कोटी सरकार देत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे महिलांचं विशेष करून गोरगरिबांचं काळजी घेणारं सरकार आहे. आता आम्ही एसटी मधून चालतो बघतो, एसटी मध्ये आम्ही नेहमी बघतो 1 वर्षापासून महिला दिसत आहेत, माणसं दिसत नाही बसमध्ये. मला सुरुवातीला कळेल ना, मी म्हटलं आधी तर माणसं हाताचे भाऊ भाऊ करत होतं, महिला हात देत आहेत भाऊ भाऊ करत, आपल्या लाडक्या बहिणी भाऊ असं हे करतायत. कशामुळे झालं? मग माझ्या लक्षात आलं महिनाभरात 2 महिन्यांनी की आता महिलांना अर्ध तिकीट. बरोबर आहे, सगळ्यांना अर्ध तिकीट आहे की नाही? सगळ्या महिलांना अर्ध तिकीट आहे. आता घरचे लोक आम्ही म्हणतो कुठे लग्न आहे का, जा तूच चालले तर नाही त्याला बघा, साखरपुड्याला जायचंय तूच चालले जा, तूच चालले जायचो. बाई नाही आश्चर्य वाटतं की आतापर्यंत बाई माणसाचं काम आहे का, बाईच घरी मी जातो. आता तुम्हाला जा म्हणतायत, कुठे मौत झाली दुर्दैवाने काही झालं की दवाखान्यात तूच जा, लग्नाला बी तूच जा. मग आपण म्हटलं आयराला पैसे द्यायला काही 100-200 बाहेर करता पडेल तुम्हाला, लगेच होता पगार द्यायला का लाडक्या बहिणीचा 1500 द्या ती लुटा म्हणतात की नाही. आता म्हणजे आता आम्ही तुमच्यावर अवलंबून राहायला लागलो. मुलांसाठी, मुलींसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये दर महिन्याला, 1,000 रुपये अल्पभूधारक शेतकरी आहे, मजुरीला लागतायत, मशागतीला लागतायत, ते या ठिकाणी दिले जात आहेत. आणि बरोबर तशा अनेक योजना सरकारने या ठिकाणी आणल्या. आरोग्याची काळजी घेणारं सरकार. 5 लाखांपर्यंत तुम्हाला कुठलाही खर्च असेल आरोग्याचा, ऑपरेशन करायचं आहे, ब्रेनचं आहे, पाठीचं आहे, कुठे हार्ट अटॅक आला काय, 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोठ्या शहरात जाऊन छोट्या 5 लाख रुपयाचा खर्च हे सरकार तुमचं करतायत, मोदीजी करतायत, देवेंद्रजी करतायत. म्हणजे आता तुम्हाला आजाराची सुद्धा काळजी नाही. दुर्दैवाने कुठे आजारी पडलं, अपघात झाला तर 5 लाख रुपयापर्यंतचा खर्च कार्ड दाखवा, दवाखान्यामध्ये बिल तुम्हाला माफ आहे. इतकी मोठी योजना ही जगाच्या पाठीवर मोदीजीने पहिल्यांदा आणलेली आहे. सगळ्यांची काळजी घेणार, अगदी जन्मापासून तर मरणापर्यंत ही काळजी घेणारं सरकार हे मोदींच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे, देवेंद्रजीच्या रूपाने आपल्याला भेटलेलं आहे. आणि म्हणून भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे, भाजपला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करायला आलेलो आहे की यावेळी काही होऊ द्या, 22च्या 22 सगळ्या 100% जागा आपल्या या ठिकाणी भाजपच्या झाल्या पाहिजेत, आपल्या झाल्या पाहिजेत. कारण एवढी तुमची गरिबाची कैवारी काळजी घेणारं सरकार हे आपलं या ठिकाणी आहे. पण आज आम्हाला निश्चय करायचा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये काही असू द्या, लोकांना सगळ्या योजना समजून सांगा, त्या आपल्या योजना आहेत, आपल्या योजना आहेत या सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून कोणी कुठल्याही लोभाला बळी पडू नका, भूल थापांना बळी पडू नका. आणि ज्या ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथलंच बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यावं. आपल्यामध्ये अनेक नवीन सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत, इतर पक्षाचे अतिशय पॉवरफुल सगळे नेते आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे आता मला वाटतं काळजी करण्याची गरज नाही. हिरे आहेत, काका आहेत, अजून कोण आहेत, 9 लोक आहेत, सगळे आपण या ठिकाणी आलेले आहेत. अनेक लोक या ठिकाणी आलेत आणि सगळी मातब्बर मंडळी आपल्यामध्ये आलेली आहेत. चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. तळागाळामध्ये त्यांचं, तुमच्याबद्दल काय बोलायचं आता मी तर या ठिकाणी अनेक लोक आपल्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं आपण सगळे एकत्रित मिळून, कुठे जुना नवा वाद न ठेवता सगळ्यांनी एकत्रितपणे भाजप म्हणून, टीमवर्क म्हणून या ठिकाणी काम करून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं, आपली सेवा करण्याची संधी द्यावी, गल्ली गल्ली जाऊन, घराघरामध्ये जाऊन आपण हा प्रचार त्या ठिकाणी करावा, आपली भूमिका समजून सांगावी. एवढंच आव्हान आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालेगाव महानगर
निवडणुकीसाठी कालच प्रचाराला शुभारंभ झाला। आदरणीय रवी दादा, आदरणीय गिरीश भाऊ, तुम्ही आलात, आमच्या मालेगावकरांवर विश्वास ठेवला, आम्ही तो सार्थ करून दाखवला। त्याबद्दल आल्याबद्दल आपलं या ठिकाणी आणि ज्यांनी या सभेसाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।